नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहू शकता. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर. 10 मार्चची सर्वात मोठी बातमी. सकाळपासून 1500 रुपये आले. बघा, सकाळपासूनच 1500 रुपये सुरू झाले. सकाळपासून पुन्हा एकदा महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर. 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पुन्हा बघा, पुन्हा तुम्हाला 1500 रुपये जमा होत आहेत. सर्व लाडक्या बहिणींनो, पुन्हा तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. मार्चचे जे पैसे ते तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि बहुतेक महिलांना आत्ताच या ठिकाणी SMS आले आहेत. कोणत्या ठिकाणी SMS आले ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. त्याचबरोबर आज रोजीच्या जेवढ्या आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सगळं काही मी तुम्हाला समजून सांगतो आणि अतिशय सोप्या आणि गावरानी भाषेत सगळ्या आज रोजी जेवढ्या काही आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो आणि त्याही अतिशय सोप्या आणि गावरानी भाषेत. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, काळजी करायचं नाही, सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. तर पाहू शकता, सकाळपासूनच तुम्हाला 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा 10 मार्च आज आहे आणि आजपासूनच सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट 10 मार्च. 10 मार्चच्या निमित्ताने ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते तर ते पैसे तुम्हाला आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मार्चचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आत्ताच या ठिकाणी SMS आले. त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय दमदार अपडेट आहे. सर्वात अगोदर सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय दमदार अपडेट आपण पाहणार आहोत. आज रोजीच्या जेवढ्या आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगतो आणि अतिशय गावरानी आणि सोप्या भाषेत समजून सांगत असतो. त्यामुळे सगळं काय आता आपण जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट जे आहेत ते तुम्हाला लगेच समजून सांगतो. तर पाहू शकता, बघा, दमदार अपडेट तुमच्यासमोर आलेली आहे. पाहू शकता, महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना सातत्याने नेहमी चर्चेत राहणारी योजना आहे. सर्व महिला लाडक्या बहिणींच्या तोंडून सर्व महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या तोंडून तुम्ही काय ऐकताय? लाडकी बहीण योजनेचे पैसे आले, लाडक्या बहिणींचे पैसे आले, बरोबर. आता लाडकी बहीण योजना सातत्याने चर्चेत राहणारी योजना आहे. कधी या योजनेतील महिलांना अपात्र ठरवल्याने तर कधी या योजनेतील रकमेतील वाढ करण्यामुळे सातत्याने या योजनेची जी काही चर्चा आहे ती होत आहे. सतत चर्चा होत असते लाडकी बहीण योजनेची. नेहमीच आपण पाहिलं असेल, चर्चा या ठिकाणी होत असते. नेहमीच चर्चेत राहणारी योजना आपण पाहिलेली आहे. सुपरहिट सरकारची, बघा, महाराष्ट्र सरकारची सुपरहिट झालेली योजना आहे. सर्वात सुपरहिट योजना आहे आणि सुपरहिट योजनेमुळे तुम्हाला सर्वात मोठी खुशखबर. आता बघा, नवीन अपडेट, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी बातमी पहा. महिला वर्गात ही योजना लोकप्रिय आहे. लोकप्रिय आहे की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आणि मतांच्या राजकारणात त्याचा फायदा सत्ताधारी महायुतीला झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. आता जर आपण निवडणुकीचं पाहिलं, विधानसभा निवडणुकीत, तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत याचा मोठा फायदा झाला असून या योजनेची रक्कम देखील वाढवण्यात आली. बघा, वाढवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय, तर योजनेची जी काही रक्कम आहे ती 1500 रुपयांवरून थेट 600 रुपये वाढ करून 2100 रुपये देण्याचं जाहीर केलेलं होतं. पण 2100 रुपयाची जी काही रक्कम आहे ती वाढलेली नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आज तुम्हाला सर्वात मोठी खुशखबर पाहायला मिळणार आहे. सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी अपडेट आज पाहायला मिळणार आहे. आज 10 मार्च आहे. 10 मार्च असल्यामुळे आजच तुमचा अर्थसंकल्प सादर होतोय. महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प आज त्या ठिकाणी सादर होतोय. महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आज या ठिकाणी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. आणि त्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला 2100 रुपये देण्याचा निर्णय होतोय का ते पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं, 2100 रुपये दिले पाहिजेत का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता पुढची अपडेट बघा. निवडणुकीदरम्यान सरकारने 2100 रुपये देऊ अशी घोषणा केली होती, बरोबर. 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत? 2100 रुपये देण्याची घोषणा सरकारने केली होती. दरम्यान नुकतंच आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्यांची एकत्रित 3000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा, फेब्रुवारीचे सर्वांना आलेत का 1500 रुपये? पटापट सांगून टाका बरं, पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा. फेब्रुवारीचे 1500 आलेत का? 1500चा आकडा लिहून पाठवा, म्हणजे समजून जाईल की तुम्हाला पैसे आलेले आहेत फेब्रुवारीचे. पटापट सर्वांनी लिहून टाका, फेब्रुवारीचे पैसे आलेत. बघा, फेब्रुवारी आणि मार्च. आता मार्चचे पैसे आजपासून सुरू झाले आहेत. आजपासून महिलांना मार्चचे पैसे जमा झाले आहेत. आता कोणत्या जिल्ह्यात जमा झाले ते पण मी तुम्हाला पुढे त्या ठिकाणी अपडेट देतोय. अतिशय महत्त्वाचे आणि दमदार अपडेट. आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो.
तर बघा मार्चचे पण पैसे आता जमा व्हायला सुरुवात झाली. दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये देण्याचा या ठिकाणी सरकारने निर्णय घेतलेला होता, बरोबर. त्यानुसार येत्या बुधवारपर्यंत 12 मार्चपर्यंत महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत. बघा आज काय आहे, 10 मार्च आहे. 10, 11 आणि 12 तीनही दिवस वाटप सुरूच आहे. तीनही दिवस वाटप सुरू आहे आणि या 3 दिवसांमध्ये सर्वच्या सर्व महिलांना मार्चचे पैसे जे ते या ठिकाणी येऊन जातील, बरोबर. फेब्रुवारीचे सर्वांना आलेत. आता मार्चचे जे पैसे आहेत, मार्च महिन्याचे पैसे, तर ते पण पैसे आजपासून त्या ठिकाणी सुरू झाले. 10 मार्च आहे आणि आजपासून सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आता ज्या महिलांना SMS आलेले आहेत त्यांनी पटापट सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये पैसे आले म्हणून. ज्यांना पैसे आले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगा. ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगा, म्हणजे तुम्हाला पण लगेच त्या ठिकाणी पैसे आपण पाठवणार आहोत. लगेच सर्वांना पैसे येऊन जातील. त्यामुळे ज्या महिलांना पैसे आले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा पैसे आले म्हणून, आणि ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगायचं. बघा 12 मार्चपर्यंत महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत अशी माहिती स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. म्हणजेच काय, तर 12 मार्च बुधवारपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणं सुरूच राहणार आहे. ठीक आहे. आता सुरुवातीलाच बघा, सुरुवातीला पैसे जे आहेत ते कुठे जमा होतील. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर सुरुवातीला पुणे जिल्ह्यात, कारण जास्तीत जास्त अर्ज पुण्यामधून आहे. नंतर अहिल्यानगरमधून नंतर ठाणे, अशा पद्धतीने ज्या जिल्ह्यांमध्ये जास्तचे अर्ज आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला पैसे जे आहेत ते या ठिकाणी जमा होत आहेत. ठीक आहे. आता आज रोजी जेवढ्या काही महिला भगिनी त्यांना मार्चचे पैसे या ठिकाणी जमा होऊन जातील आणि 12 मार्चपर्यंत हे वाटप सुरूच राहणार आहे. पुढे पहा, लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. शुक्रवारपासून प्रक्रिया सुरूच आहे. ही प्रक्रिया दिनांक 12 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजेच बघा बुधवारपर्यंत 12 मार्चपर्यंत सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट बघा. सर्वात अगोदर तुम्हाला प्रवीण अहिरे चॅनलवर पाहायला मिळते. 12 मार्चपर्यंत सर्व महिलांना पैसे जे ते वाटप सुरूच राहणार आहे. सर्वात अगोदर प्रवीण अहिरे चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर महत्त्वाची अपडेट पाहायला मिळते. आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर बघा 12 मार्चपर्यंत तुम्हाला पैसे जे ते त्या ठिकाणी वाटप सुरूच राहणार आहे. आता पुढे पाहू शकता बघा, त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फेब्रुवारीचे 1,500 आले, बरोबर, आणि मार्च महिन्याचे पण 1,500 तुम्हाला आजपासून सुरू झाले. आजपासूनच तुम्हाला SMS येऊन जातील. त्यासोबतच आजपासूनच तुम्हाला 1,500 रुपये जे त्या ठिकाणी जमा होऊन जातील. असे एकूण 3,000 रुपये सर्वच्या सर्व महिलांना जमा होतील. आता ज्या महिलांना 3,000 जमा झालेत, ज्यांना 3,000 आलेले आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना आलेले आहेत. आता पहा पुढची बातमी, 1,500 रुपयांच्या ऐवजी मिळाले 500 रुपये. लाडक्या बहिणीसोबत घडला अजब प्रकार. बघा काही महिलांना 500 पण आलेले. त्याचं काय कारण आहे ते पण आपण या ठिकाणी पाहूया. बघा नाशिकच्या पारेगावमधील महिलेच्या खात्यात फक्त 500 रुपये जमा झाल्याने या महिलेने संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून माझ्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा झालेले आहेत, पण आता फक्त 500 रुपयेच आलेले. त्याचं काय कारण आहे बघा. एकतर महत्त्वाचं म्हणजे इतर कुठल्या तरी योजनेचा तुम्ही लाभ घेता, त्या योजनेमध्ये तुम्हाला 1,000 रुपये मिळतात आणि या योजनेचे 500 असे तुम्हाला 1,500 रुपये मिळतात. फक्त फरक दिला जात असतो. जर तुम्हाला दुसऱ्या योजनेतून 1,000 रुपये मिळत असतील तर तुम्हाला इथून फक्त 500 रुपये मिळतील. दुसऱ्या योजनेतून जर तुम्हाला 700 रुपये मिळत असतील तर इथून जर आपण पाहिलं तर इथून तुम्हाला 800 रुपये मिळतील. अशा पद्धतीने या ठिकाणी फक्त फरक तुम्हाला दिला जात असतो. ठीक आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगितलं. त्यानंतर बघा सरकारने 2,100 रुपये देऊ अशी घोषणा केली. बघा त्यानंतर सरकारने 2,100 रुपये देऊ अशी घोषणा केली. त्यानंतर राज्य सरकारने 1,500 रुपये दिले, पण माझ्या खात्यामध्ये फक्त 500 रुपये जमा झाले असल्याचं या महिलेनं सांगितलं. सध्या घटनेची सगळीकडे चर्चा होताना दिसते. जर आपण पाहिलं तर 2,100 रुपये देण्याचं पण सरकारने सांगितलं होतं. आज त्या ठिकाणी अर्थसंकल्प जो येतो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 10 मार्च असल्यामुळे आज सादर होणार आहे. आज तुम्हाला 2,100 रुपये मिळतो का ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं 2,100 रुपये मिळाले पाहिजेत का? कोणकोणत्या महिलांना वाटतं 2,100 रुपये मिळाले पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.